तर मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना 4 षटकांचा असेल, याची नोंद दोन्ही टीमने घ्या. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाला सूरज मोकल. जय वागेश्वर पिरकोण संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय. आणि त्याच वेळेला सलामी वीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू साईश म्हात्रे आणि जयदीप म्हात्रे बंटी यांना आपण पाहता ओपनिंग ब्लास्टर. मागचा सामना जयदीपने जिंकून दिला होता, परंतु त्या ठिकाणी बॅटिंग चांगली झाली होती. मयूर पाटील या खरतर फलंदाजाने 29 धावांची स्फोटक इनिंग साकारली. त्यामुळे त्या सामन्यामध्ये सामनावीर मयूर पाटील राहिला होता. आणि आता पुन्हा एकदा मोठी लढत पिरकोण जासई या सामना मैदानामध्ये आहे. सरपंच चषक 2025 हे दमदार पर्व सध्या पण या स्पर्धे मैदानामध्ये त्या स्पर्धेचा आपण आनंद घेताय. आणि मुख्य आयोजक या स्पर्धेचे आमचे आदरणीय माजी सरपंच अरविंद दादा तांडेल, त्याचवेळेला सुप्रसिद्ध उद्योजक सूरजी तांडेल साहेब यांच्या वतीने आपण पाहता या स्पर्धेचं आयोजन. थेट सरपंच सौभाग्यवती अनिताताई अरविंद तांडेल यांना डेडिकेट करणारी स्पर्धा. पहिला बॉल कटचा प्रयत्न आणि हलकीशी कडा घेत बॉल चाला विकेट किपरच्या हातामध्ये. आनंदाची डोही आनंदे तरंगे असं म्हणतात. आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक. त्यामुळे आनंदाचं वातावरण पिरकोण संघाच्या खेळण्यामध्ये. जयदीप बॅक टू द रकआउट. पहिलाच विकेट आपण पाहिला बंटीचा मिळाला. त्यानंतर मैदानाकडे चालला भूषण म्हात्रे, त्यांना आपण पाहताय. पिरकोण संघाचे क्रिकेटला धर्म मानणारे नरेंद्र गावण, पंकज पाटील, शैलेश पाटील यांच्या वतीने जय वागेश्वर पिरकोण टीमला आणि स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचा मनापासून आभार. तर सेकंड बॉल वरती आता मैदानाकडे चालला 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू भूषण म्हात्रे. त्याचबरोबर उरण तालुका क्रिकेट पंच असोसिएशनचे सचिव म्हणजेच सेक्रेटरी तुकारामजी गावंड जे पंच आहेत, खर तर त्यांच्याच माध्यमातून जय वाघेश्वर टीमला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण त्यांचं डिक्लेरेशन या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. आणि सुरुवात पिरकोण टीम ची मात्र इथे फार छान झाली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला. चला थोडं स्पीडअप करा. बरोबर 20 मिनिटांमध्ये सत्र तुम्हाला समाप्त करायचं आहे, याची नोंद मात्र प्रत्येक टीमने घ्या. 4 खरतर षटकांचा हा खेळ आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी, पर ओव्हर 5 मिनिटं. आम्ही सातत्याने प्रत्येक टीमला सांगत असतो. तर मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. रॅन्डम ओव्हर द विकेट. भूषण साठी कट केला बॉलला गलीमध्ये. त्या ठिकाणी आपण पहिला झेल सुटलाय. नशिबाची साथ, साधा सोपा झेल सोडला क्षेत्ररक्षकाने. सनील पाटील त्यांच्या हातामध्ये लोण्याचा गोळा आला होता, पण त्यांना त्या ठिकाणी पकडता आला नाहीये. हा निसटला बॉल आणि त्यावेळेला आपण पाहिला जीवनदान भूषणला मिळालं. क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहिलं जेव्हा एखाद्या फलंदाजाला जीवनदान मिळालं तेव्हा तो फलंदाज तितकाच घातक झाला. आता या सामन्यामध्ये या तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेईल का? जी त्याला संधी मिळाली, झेल सुटलाय, त्याचा फायदा तो मिळवून देईल का आपल्या टीमला? येणारी काळ वेळ ठरवेल. आणि आपल्या पाहायचा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला साईश आलाय. चांगला खेळाडू, उत्तम दर्जाचा खेळाडू, मैदानाच्या मध्ये डाव्या हाताचा, अतिशय घातक, स्फोटक, आक्रमक. सुरुवात साईशने जेव्हा खरतर टेनिस बॉल मध्ये केली तेव्हा ॲज अ बॉलर, आयकॉन बॉलर म्हणून त्याची भूमिका असायची. परंतु त्यानंतर तो जसजसा स्पर्धा खेळत गेला तसतसा मॅच्युअर झाला आणि उत्तम दर्जाचा फलंदाज देखील झाला. आता इथे देखील फेकी चांगली होती आणि त्या ठिकाणी आपण पहिला पंचाने खरतर पंचाची मदत घेतली. मॅन अंपायर कॉल टीव्ही अंपायरकडे जातील, कारण हा निर्णय आपण जर पहिल्या अटॅम्पमध्ये बॉल सुटला होता आणि तरी देखील गोलंदाजाने त्या ठिकाणी स्तंभचा भेद घेतला, त्यामुळे चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर दीपक बोराडे सर या ठिकाणी असतील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट होताना आपण पाहता 3,20,000हून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलने पूर्ण केले अल्पावधीमध्ये. तो चॅनल आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. हा निर्णय देखील फार महत्वाचा राहील, कारण भूषणचा विकेट जर का पिरकोण संघाला मिळाला तर दबाव आणखीन वाढेल त्या ठिकाणी जासई संघावरती. सेकंडचा कॉल साईशने दिला होता. भूषण थोडासा मागे राहिला, परंतु बॉल कलेक्ट करताना थोडी घाई झाली होती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज कडून. आणि त्यानंतर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. जेव्हा बॉल हातातून सुटला त्या अगोदर भूषणला वाटलं आता मी बादच होणार आहे,
त्यामुळे त्याने गती कमी केली धावताना आणि जेव्हा बॉल निसटला तेव्हा पुन्हा त्याने पिकअप पकडला. परंतु त्यावेळेला आपण जर पाहिला हा क्लोज एन्काउंटर असेल, चेक केलं जाईल बॅट ग्राउंडिंग पॉपिंग ग्रीन मध्ये झालेली आहे की नाही हे पाहिलं जाईल. त्याचवेळेला हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत सोपू. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 25 आणि खास आकर्षण प्रथमतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहत आहे आगळं वेगळं पारितोषिक आणि खरं तर हे फार गरजेचं पारितोषिक आहे. ट्रेडमिल रनिंग मशीन मालिकावीरसाठी दिलं जाईल. नॉट आउट खरं तर आपण पहिला निर्णय आलाय, त्यामुळे आनंदाचं वातावरण जासई संघाच्या केम्यामध्ये थोडा खेळ थांबला पण तो योग्य निर्णयच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. नॉट आउट. बॉल तयार पुन्हा एकदा सूरज ऑन साइडला फटका अलॉंग विथ कार्पेट गतिमान स्ट्रोक होता आणि बॉल मात्र चाललाय जमिनीला घरंग सीमारेषा पार. मिड विकेटला आला हा चौकार. संजय पाटील बॉस यांना आपण पाहिलं मंचावरती एक दमदार व्यक्तिमत्व. त्यांचं मनापासून आम्ही नक्कीच या ठिकाणी खरं स्वागत करू. नितेशजी मी एक आवर्जून गोष्ट सांगेल, प्रसिद्धीपासून दूर राहणारे हे व्यक्तिमत्व. प्रसिद्धी त्यांना नको आहे कारण ते ऑलरेडी प्रसिद्ध आहेत त्यांनाही माहिती आहे. परंतु आज बऱ्याच ठिकाणी पहिल्या प्रसिद्धीसाठी लोक काहीही करतील परंतु बॉस त्यामध्ये एक वेगळं खरं तर अपवाद आहेत. कारण अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. पनवेल तालुक्याचे प्रीमियर लीग असो किंवा रायगड जिल्ह्याचे असो किंवा 40+ असो, छाया रिसॉर्ट हे प्रत्येकासाठी निशुल्क आहे फक्त क्रिकेटसाठी. आणि या छाया रिसॉर्टमध्ये फक्त क्रिकेटच्याच ऑप्शन होत नाहीयेत तर एखादा बर्थडे पार्टी असेल, एंगेजमेंट सेरेमनी असेल, बेबी शॉवर असेल किंवा मॅरिड फंक्शन असेल, त्यासाठी सर्वाधिक चांगलं ठिकाण कोणतं असेल तर पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव छाया रिसॉर्ट. निसर्गाच्या खुशीमध्ये आणि सानिध्यामध्ये आणि लवकरच एक मोठं क्रीडांगण त्या ठिकाणी तयार होतं बॉस यांच्या माध्यमातून. त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती एक गडी बाद. आत सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये रुपेश मात्रे या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आले. चला थोडी घाई करा प्लीज. यानंतर पुढच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करणार आहोत धाकटीजू आणि ओळे संघाला. पहिलं सत्र संपलं की दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. पहिलं षटक संपलंय. 4 ओव्हरचा सामना. लिमिटेड ओव्हर क्रिकेट. मध्यरात्र झाली आहे. या मध्यरात्रीमध्ये कोणता संघ पुढे जाईल याची सध्या चर्चा सुरू आहे. या सामन्यामध्ये कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल. काल टॉप 3 मध्ये आपण पहिला सोनारी संघ दाखल झालाय. सावरकर टीमला पराभूत करत तिसऱ्या फेरीमध्ये सोनारी संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालाय. आजही एक संघ टॉप 3 मध्ये तुम्हाला क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. बॉल तयार. समोर साईश. थोडासा आपण पहिला धीम्या गतीचा हा बॉल होता. सफल झाले होते परंतु मोठा फटका खेळण्यामध्ये सफल नाही झालेला फलंदाज साईश. त्यामुळे हा निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल. जास्तीत जास्त डॉट बॉल कालच्या मागच्या इनिंग मध्ये ओवळे संघाने फेकले होते नेहरू संघासमोर आणि त्याचमुळे आपण पाहिलं एकतर्फी लढत पाहायला मिळाली होती. 1 साइडेड मॅच जिंकली. ओवळे संघाने स्विच करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला अजून एक निर्धाव चेंडू दबाव टाकलाय साईश वरती. जय वागेश्वर पिरकोन. खरं तर जो खेळाडू या स्पर्धेमध्ये मालिकावीर असेल त्याला खरं तर तोडस जिम यांच्या वतीने 3 महिन्याची मेंबरशिप फुकट फ्री मध्ये दिली जाईल. येस तर 3 महिन्याचा आपण जर पाहिला त्याचा शुल्क असेल 4,500-5,000 आसपास.
परंतु जर हा खेळाडू मालिकावीर राहिला तर त्याला 3 महिने फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी संधी मिळेल. यस, अतिशय चांगली माहिती खरं तर अरविंद दादा यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. जिम लवर आणि चांगला मेसेज दिला या स्पर्धेने मात्र संपूर्ण क्रिकेट जगताला. हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा. आरोग्यासाठी मात्र आता तुम्हाला देखील झटावं लागेल. सकाळ सकाळ 4 नंतर ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात झाली की बरेच जण मॉर्निंग वॉकला जातात, कारण त्यावेळेला ऑक्सिजन डबल प्रमाणात असतो. परंतु या स्पर्धेमध्ये जो मालिकावीर राहील त्याला बाहेर जाण्याची गरज नाहीये, घरामध्येच ते वॉक करतील, रनिंग करतील. त्यामुळे हे आकर्षक पारितोषिक या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. दबाव टाकला जासई संघावरती. आतापर्यंत धावा कमी आहेत, त्यामुळे आता भूषणला गिअर बदलावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल. मी मागच्या कधी पहिल्या लढतीमध्ये उल्लेख केला होता जेव्हा 98 धावा पिरकोण संघाने केल्या होत्या. यावेळेला शफल झाले, ऍडजस्टेबल फटका, दिशा दिली आणि बॉल चालला लॉंग लेगला, क्लिअर करत दणदणीत खणखणीत चौकार. सरी याही वेळेला खोला टाकला बॉल, हलकीशी कडा घेत आपण पाहिला स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, त्या ठिकाणी सिंगल घेतली. गली क्षेत्रामध्ये मात्र हा बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल मिळाली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली भूषणने. मी चर्चा या गोष्टीची केली होती जेव्हा पिरकोळ संघाने 98 केल्या होत्या, तेव्हा वाकडीच्या मैदानावरती भूषण आणि प्रवीण गरत या जोडीने 127 धावांची नाबाद भागीदारी पहिल्या विकेटसाठी केली होती. हा रेकॉर्ड आहे जासई संघाचा. त्यामुळे आता इथे खरं जुना इतिहास पुन्हा आठवावा लागेल भूषणला. आपल्यामधली गुणवत्ता, आपल्यामधलं कौशल्य, आपल्यामधलं टॅलेंट त्याला आता या सामन्यामध्ये सिद्ध करावं लागेल. कारण ताकदीच्या जोरावरती भूषण नेहमी फटके मारतो. ताकद प्लस टायमिंग हे भूषणचं वैशिष्ट्य राहिला तर या मॅचमध्ये त्याला तेच करावं लागेल. तर एका बाजूला खरं पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, त्यामध्ये सातत्य टिकवायचं पिरकोण टीमला. दोन्ही संघांसाठी हा सामना आणि स्पर्धा फार महत्वाची आहे. नॉकआउट हरला तर तुम्हाला घरी जावं लागेल आणि पुन्हा एकदा वर्षाची 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. त्यामुळे आता इथून जिंकायचं कसं यासाठी तुम्हाला रणनीती आखावी लागेल. धाव फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 1 गडी बाद 14. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय प्रसाद गावण. उरण पूर्व विभागातील हा संघ आहे आणि मग काल देखील मी सांगितलं येणाऱ्या 26 मार्च ते 30 मार्चच्या दरम्यान पिरकोणच्या धोंडू काका मैदानावरती मुकुंद शेठ गावण, उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष तथा माजी थेट सरपंच अमित पाटील दिघाटी यांच्या वतीने समर्थ चषक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण मालिकावीर 4 व्हीलर कार असेल. तर प्रेक्षकांना नक्कीच विनंती करेल मोठ्या संख्येने त्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घ्यावा. अवघे सारे या. आणि उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहताय खरं तर 4 व्हीलर कार एखाद्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. समर्थ ट्रॉफी धोंडू काका मैदान, दिवस असो किंवा रात्र, त्या मैदानाचा इतिहास आहे, प्रचंड गर्दी. धोंडू काका मैदान आणि त्या मैदानावरती ही स्पर्धा सजवली जाईल. तर जवळ मॅचच्या दिशेने बॉलिंग मार्कमध्ये बॉलर तयार. ॲट मोर द विकेट भूषणसाठी यावेळेला आपण पहिला ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी ऑन द राईस पूलचा प्रयत्न होता, पण 2 धावा मिळतील या बॉलवरती, कारण वॅकेंट एरियामध्ये हा बॉल पडला. सेफ लँडिंग झाला आणि 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. धावसंख्येमध्ये बदल, तब्बल धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड मध्ये लागली ती म्हणजे 1 गडी बाद 16 धावा. खरं नितेश आपण पाहिलं डिसेंबर जानेवारीच्या कालखंडामध्ये जेव्हा नाईट स्पर्धा झाल्या तेव्हा थंडीचं वातावरण जास्त होतं. तेव्हा या कंडिशनला या मध्यरात्रीमध्ये ड्यू फॅक्टरचा फायदा फिल्डिंग टीमला व्हायचा आणि आता तशीच परिस्थिती आहे. धावा फार कमी आहेत. याचं कारण आहे बॉलिंग अटॅक चांगला आहे. विकेट मात्र बॉलर्सच्या प्रेमात पडली. या इबला ऑन साईडला फटका ताकद वापरायची होती परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. वन्स अगेन सिंगल इथे पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धाव फलकावरती 1 गडी बाद 17. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं आता पण 2 चेंडू फेकले गेले, अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि समोर साईश मात्रे सिक्सर किंग, अनेक वेळा 6 बॉल 6 षटकार मानाचा पराक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिला. आता गेअर बदलावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल, काउंटर अटॅक मैदानामध्ये साईशला करावा लागेल. वाईड यॉर्कर ते सरार, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आलाय.
थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. कधी कधी खरतर ही रणनीती गोलंदाज वापरतो जाणून बोजून. त्या ठिकाणी अटेम्प्टेड ज्याला म्हणता येईल वाईट बॉल टाकला जातो, कारण या बॉलवरती एज लागण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हा पंचांनी इथे मात्र वाईट बॉल घोषित केलाय. क्लीन बोल्ड, क्या बात आहे. फर्निचर डिस्ट्रॉइड, वेगवान टो क्रशिंग यॉर्कर, झपकन बॉल आतमध्ये आला आणि बरोबर त्या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेतला आणि साईशला मात्र विकेट मिळाला पिरकोन टीमला. झाला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला मागच्या सामन्याचा हिरो मयूर पाटील. खरं तर मागच्या सामन्यामध्ये त्याने आक्रमक फलंदाजी केली होती. मिडल ऑर्डरला जेव्हा टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली होती, कोलमडून पडली होती, अक्षरशः सलामीचे खेळाडू झटपट बाद झाले होते आणि त्यावेळेला मात्र मिडल ऑर्डरला येऊन या खेळाडूने 29 धावांची स्फोटक इनिंग साकारली होती. आता इथे देखील एक चांगली अपॉर्च्युनिटी असेल. या खेळाडू समोर आल्या मात्र प्रहार केलाय. ओव्हर पिच बॉल पायात टाकला होता आणि त्याला उडवलं मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, मॅक्झिमम षटकार. स्कोर कार्ड वरती बॅकफुटला आले, इनसाइड आउट कव्हर्सला क्लिअर करत असताना बॉल निघाला. त्या ठिकाणी अतिथी मंचाला सलामी देणारा हा येतोय खरतर खणखणीत सनसनीत चौकार. दुसरा सामना खेळतोय. त्याची फलंदाजी पाहिली की मला छोट्या चॅटवर झाली. सचिन ठाकूर तो देखील असाच आक्रमक खेळाडू आज मात्र आपल्यामध्ये नाहीये. त्याच्या देखील पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करूया. एक दमदार खेळाडू सचिन ठाकूर. गुडघा वाकवत यावेळेला हा फटका सजवायचा होता, पण बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि पाण्याची मागणी झाली. चला पाणी घेऊन चला. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू. तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्डमध्ये आहेत 2 गडी बाद 28. चला नेक्स्ट मॅच असेल ओवळे विपक्ष धाकटी जोई. दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. ओव्हर टू यू डीजे. प्रतिम करतोय संगीत. चला फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. जर मयूर पाटीलने सलग 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले तर उमेश घरत यांच्या वतीने तब्बल 2000चं पारितोषिक असेल मयूर पाटील या खेळाडूला. या ओव्हरमध्ये संधी आहे. सलग 2 बॉल 2 षटकार तब्बल 2000चं पारितोषिक त्या ठिकाणी असेल मयूर पाटीलसाठी उमेश घरत यांच्या वतीने. धावसंख्या धावफलकामध्ये 28. आता 1 षटक बाकी आहे. शेवटचं ओव्हर आणि अजूनही मैदानामध्ये उभा आहे तो म्हणजे भूषण म्हात्रे. भरपूर संध्या त्याला मिळाल्या, अनेक जीवनदान त्याला मिळाले. हा त्याचा फायदा त्याला घ्यावा लागेल. आता हीच वेळ आहे का या संधीचा फायदा करण्यासाठी. संघाला खरं धावांची गरज आहे. त्याच वेळेला आपण पाहिला एका बाजूला
इकॉनॉमिकल फिगर षटक हवा पिरकोन टीमला. लास्ट ओव्हर मध्ये कमबॅक करायचा बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय सनील पाटील, ज्याने एखादा भूषणचा झेल सोडला होता गलीमध्ये. तो सनील आता बॉलिंग मार्क मध्ये. सनील कमबॅक करून देईल का याची चर्चा सुरू झाली आता पिरकोन संघाच्या प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये. लास्ट ओव्हर पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना, यानंतर धाकटी जुई विपक्ष ओवळे अशी ही लढत पाहायला मिळेल. पहिला बॉल सनील पाटीलचा फुल टॉस आहे आणि इथे मात्र चांगला झेल टिपला. क्या बात आहे. फुल टॉस बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कॅपिटलाइज करता आलेला नाहीये आणि इथे आपण पाहिला हा झेलबाज झाला आणि विकेट मिळवला. ज्या सनीलने झेल सोडला त्या भूषणचा, त्या सनीलने मात्र भूषणचा विकेट मिळवून दिला पिरकोन टीमला. तिसरा खेळाडू बाद. धाव फलकावरती आहेत. नवीन फलंदाज आपण पाहता 3 खेळाडू बाद झाले. मयूर नॉस्टॉकिंग एंडला उभा आहे, त्याच्या बरोबर आता नवीन 9 खेळाडू मैदानाकडे चाललाय. फिनित याला आपण पाहताय. काल कधी पप्पू पाटील अक्षरशः बरसला होता या मैदानामध्ये. त्याचं वादळ निर्माण त्याने केलं होतं कालच्या रात्रीमध्ये. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली होती, जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली होती सोनारीचा पप्पू याच्या बॅटमधून. विनीत स्ट्राईक एंड वरती आहेत. सनील पाटील यांचा पुढचा बॉल मिस टायमिंग, फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी, कॉर्नर बोल्ड. क्या बात आहे. सलगचा दुसरा विकेट मिळाला. विकेट रे हॅट्रिकच्या उंबरठ्या भरत्यात आला सनील पाटील. बघा शेवटची रात्र 23 खरं तर मार्च आणि उद्या देखील तुम्हाला मोठे संघ पाहायला मिळतील, ज्यामध्ये पहिला सामना असेल देवा ग्रुप आवरे विपक्ष शार्बी 11 नाबा. दुसरा सामना असेल नव्या 11 नेतलस विपक्ष तुषार स्पोर्ट्स मुळेखंड. तिसरा सामना असेल निशांत 11 दादरपाडा विपक्ष भूमिका स्पोर्ट्स चिरले. आणि चौथा सामना असेल अकादमी चॅम्पियन मोठी जुई विपक्ष जय भवानी गोवटणे. मग प्रत्येक रात्रीमध्ये जर आपण या स्पर्धेतला पोल पाहिला तर जबरदस्त संघ होते. काल देखील ताकदवर संघ, आज देखील या स्पर्धेमध्ये ताकदवर संघ आणि उद्या देखील तेवढ्याच ताकदीचे 8 संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे उद्याही प्रेक्षकांना विनंती राहील ही स्पर्धा पाहायला यायला विसरू नका. नक्कीच सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि या स्पर्धेचे आपण सर्वजण साक्षीदार व्हा. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला रक्षित. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये सनील आलाय. जर का इथे विकेट मिळाला तर मग त्याच्या नावावरती 3 सलग विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल. चला घाई करा प्लीज. डाव्या हाताचा खेळाडू आहे त्या ठिकाणी मैदानामध्ये 28 धाव फलकावरती आपण लागताना पाहू शकाल. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन बॉल, फक्त दिशा दिली आणि बॉल मागे चालला त्या ठिकाणी. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा रेषा पार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तमाम आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांच्या मनाने घेतला एकच ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त आमच्या दिबांचंच नाव. चांगलं संगीत तुम्ही डीजे जेडी यांच्या माध्यमातून ऐकताय. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावधी 32-32. खेळाडू बाद झाले 4. पुन्हा एकदा हलकीशी आतली कडा घेतली आणि तिथे मात्र शतरक्षक थोडे फंबल झाले. अति घाई संकटात नाही असं म्हणतात. पण तो बॅकअप साठी दुसरा खेळाडू आला त्यामुळे फक्त एकच रन असेल या बॉलवरती. 1 रन इथे मिळाली आणि भरपूर अवधीनंतर आता मयूर स्ट्रायकिंग एंडला आलाय. सलग 2 त्याने मारले षटकार तर मात्र 2000 उमेश घरत यांच्या वतीने पारितोषिक आहे मयूरला. आणि आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. एखादा मोठा स्कोरिंग शॉट येईल का किंवा सनील पाटीलने केलेलं कमबॅक खतर या ओव्हरमध्ये जबरदस्त राहिलं. 5 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. 2 खेळाडू बाद केले. अंतिम 2 बॉल मैदानामध्ये बाकी आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला आणि त्या ठिकाणी मला शॉट एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये ढकललाय. आगळी वेगळी रणनीती. मिड विकेटला स्क्वेअर लेग मध्ये पाठवलाय. कदाचित या ठिकाणी पहिला आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा आकुटावरचा बॉल पाहायला मिळतो की काय मयूर पाटीलसाठी. स्ट्रॅटर्जी आखली जाईल आणि समोरच्या दिशेला पण जर पाहिला त्या ठिकाणी
ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि त्याचवेळेला लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर उभा आहे मयूरसाठी. याही वेळेला आपण पाहिलं हापाम जॅक केला बॉलला, उंच गेलाय, सेफ लँड झालाय, सेकंड साठी निघालेत मयूर आणि अगदी सहजगत्या 2 धावा घेऊन गेले. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. तर शेवटचा बॉल आहे त्या अगोदर धाकटी जुई संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला अजनबी ओळे, प्रियांशु 11 बॉस फायटर अजनबी ओळे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला छावा 11 छावा धाकटी जुई संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना, हा शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. टार्गेट सेट करणारा चेंडू. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 35 माफी असावी, 35 धावा. शेवटचा बॉल, लास्ट बॉल वरती ब्लास्ट, हाफ ट्रॅकर होता आणि फिरून मारला बॉलला त्या ठिकाणी फाईन लेग कडे बॉल मात्र चला एका टप्प्यावरती 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार. रन्स मधील 4 चौक टार्गेट सेट केलंय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना जासई संघाने. तर 40 धावांचा पाठलाग सेकंड इनिंग मध्ये करायचा आहे आणि नक्कीच आपण सेकंड इनिंग मध्ये आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल आमचे देव डाकी सर आणि त्या अगोदर टॉस कडे आपण जाऊया. चला धाकटी जुई संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या. ओळे संघाचे कॅप्टन इथे अवेलेबल झालेले आहेत. आपण टॉस साठी लवकरात लवकर या. रोहित घरत, धन्यवाद रोशनजी पाटील, मॅनफ्रॉम तारा. आपण आवाज ऐकला. चला रोहित घरात लगेचच यायचं. आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं उवले संघ असेल, त्यांच्या समोर धाकटीजू संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय राहुलजी दांडेल यांना विनंती आहे, कृपया आपल्या शुभ पवित्र हस्ते टॉस करायचा आहे. या ठिकाणी नाणेफेकीचं कौल जे आहे ते करायचं आहे. सामना 4 षटकांचा असेल. रोहित दखल घ्या प्लीज. 4 षटकांची मॅच. हिट्स इज द कॉल. टॉस. चला ओळे संघ निर्णय सुद्धा सांगून ठेवा आपण प्लीज. गोलंदाजी पुन्हा एकदा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आणि जाऊया आपण आता दुसऱ्या सत्राकडे, जिथे एक मॅच जिंकून आता मात्र प्रतिस्पर्धी दोन्ही संघ बनलेले आहेत. एका बाजूने आपण पाहतोय जासई संघ आणि त्यांना 2 हात करण्यासाठी आता मात्र चेस करण्यासाठी उतरणार मैदानामध्ये. ज्यांनी पहिला सामना जिंकला होता जय वाघेश्वर पिरकोण संघ आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसामध्ये अजूनपर्यंतचा हायेस्ट स्कोर जो आहे तो होल्ड त्यांच्याच नावावर आहे. 98 धावसंख्या बनवलेल्या होत्या त्यांनी. अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस पाडला होता, तो सुद्धा पहिल्याच मॅच मध्ये. स्पर्धा आपण पाहतो सरपंच चषक 2025. स्पर्धेचा कालावधी कालचा दिवस, या स्पर्धेचा पहिला दिवस मान्यवरांच्या शुभ पवित्र हस्ते आपण पाहतोय. शुभ संकेत दिले. गणपती बाप्पाच्या प्रतिमेस औक्षवण केलं, पुष्पहार अर्पण केलं. तदनंतर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सुद्धा अभिवादन केलं. आणि तदनंतर मात्र सामन्याला सुरुवात झाली. कालच्या दिवसामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं गाव सोनारी पप्पू, त्याचा संघ आपण पाहिला टॉप 3 मध्ये गेला. अवघ्या 3 दिवसांचा कालावधी या स्पर्धेचा. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे रोशन सर, आपण बघायला गेलो तर, कारण अलीकडच्या कालामध्ये आपण पाहतो 10चा लॉट 12चा लॉट, परंतु इथे फक्त 3 दिवसांची स्पर्धा आपण पाहतो. नीटनेटकेपणा, स्पर्धेचा आयोजन आपण पाहतो, सगळ्या गोष्टींची. चला फलंदाज पाठवून द्या आणि जासई संघाला विनंती आहे आपण लगेचच क्षेत्रक्षण सजवून घ्या प्लीज. 24 चेंडू आहेत आणि विजयासाठी आपण पाहतो आव्हान 40 धावसंख्या. 24 चेंडू 40 धावा, 10.00 रिक्वायर रन रेट आपण या ठिकाणी पाहतोय. 10ची सरासरी. चला टाइम अलर्ट असणार आहे. 1:19 झालेत मित्रांनो. खूप चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या वतीनं अतिशय चांगला एक अनोखा मेसेज
आज सर्व क्रिकेट प्रेमींसाठी या स्पर्धेचे जनक आपण पाहतोय सन्माननीय अरविंदजी तांडेल यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. हेल्थ इज वेल्थ. फिट राहा आणि नेहमीच आपण फिट राहणं गरजेचं आहे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला स्वतःच कडे लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये माणूस चला जासे टीम प्लीज विनंती करतो क्षेत्ररक्षण साधवून घ्या. टीम मीटिंग्स या ठिकाणी अलाव नाहीये मित्रांनो, कारण वेळ खर्च होत चालला या ठिकाणी. 1:20 झालेले आहेत. पहिला चेंडू पडल्यानंतर किंबहुना गोलंदाजाने रनअप जसं चालू केलं स्टॉप वॉच या ठिकाणी चालू केला जाईल. सो या गोष्टीची कृपया आपण दखल घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावसंख्येचं आव्हान. 24 चेंडू 40 धावसंख्या, त्यामुळे स्टार्ट इम्पॉर्टंट आहे. सुरुवात महत्वाची आहे. एक पाया जर चांगला भक्कम रचला ना सुरुवातीला तर कन्स्ट्रक्शन करणं सोपं जाईल कदाचित. ही व्याख्या आहे गणिताची. आणि चेस जेव्हा जेव्हा असते ना त्यावेळी एक जे रिक्वायर रन रेट असतं ना त्याचं प्रेशर असतं. आणि चेस म्हटलं तर भारतीय संघाचा जर्सी क्रमांक 18 सध्या नेतृत्व करत नाहीये, परंतु पहिलीच मॅच आपण पाहिली आणि KKR भारताचा आणखीन एक चांगला खेळाडू अजिंक्य रहाणे. अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात स्वस्त या हंगामामधला सगळ्यात स्वस्त कर्णधार जर कोण असेल तर तो अजिंक्य रहाणे आपण पाहिलं. आणि मॅच सुद्धा जिंकली विराट कोहलीनं. 50 सुद्धा पाहिले आपण त्याच्या बॅट मधून. तब्बल 58 अर्धशतक झालेले आहेत. आणि तदनंतर रोशन सर 8 सेंचुऱ्या आहेत विराट कोहलीचा. IPL मध्ये हा रेकॉर्ड आहे. 58 आपण पाहतोय 53 माफी असावी 53 सेंचुरी आहेत. कारण अजूनपर्यंत डेव्हिड वॉर्नर हाय स्कोरवर आहे. मॅचला सुरुवात होणार. पहिला बॉल फुरवलेचा बॉल होता. ड्राईव्ह केला बॉलला. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडूने केली चूक. मिसफील्ड त्या ठिकाणी हलकीशी पाहायला मिळाली, परंतु बॅकअप दिलंय. चांगली फेकी, चांगलं या ठिकाणी फेकी पाहायला मिळतो आपल्याला. बॅकअप दिला, तिथून मात्र 2 धावा. कुणाल आहे गोलंदाज, ठावकुरे हाताचा गोलंदाज. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण पाहतोय विशाल स्ट्रायकेडला आणि तेजस. एक अष्टपैलू खेळाडू विशाल हा सुद्धा गोलंदाजी करू शकतो, परंतु आज गोलंदाजी कदाचित केली नाही, कारण आपण पाहतोय गोलंदाज आहेत. त्यामुळं कित्येक वेळा आपण पाहिलंय विशाल सुद्धा चांगली गोलंदाजी, परंतु इथे फलंदाजी. खराब बॉल आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या वरून लेफ्टेड फटका आहे. इनसाइड आउट. एका टप्प्यानं जाईल चेंडू पार. पंचांचा इशारा. चौकार. 4 धावा. पाहायला मिळतोय धावसंख्याचे 4 ने पुढे सरकेल 6. एक दुहेरी आणि एक चौकार असं समीकरण. हा खराब बॉल होता खऱ्या अर्थानं. हाफ ट्रॅकर बॉल. 4 ते 6 लेंथ वर हिट केला होता बॉल. कुणाल आपण पाहतोय गोलंदाज. चांगला बॉल. बॅटची वरची कडा. इथे मात्र विकेट्स. खेळाडू इथे मात्र पाहतोय कॉट बिहाइंड द विकेट्स. धक्का क्रमांक पहिला विशाल झेलबाद. एक चौकार मारला होता, परंतु त्यानंतर प्रत्युत्तर दिलं. कुणालने सांगितलं मागचा चेंडू खराब टाकला होता, हरकत नाही, या चेंडूचा समाचार घेऊन दाखवा. आणि ते त्या चेंडूवर मात्र प्रत्युत्तर देता आलं नाही विशाला. असं तयार नव्हता कदाचित. आणि पेसने बीट केलं. प्रचंड वेगानं चेंडू हाताळला होता. ज्याप्रमाणे रनअप घेतो ना शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो ना, तिथपर्यंत तयारच नव्हते खेळाडू. आणि प्रचंड वेगाने शोल्डर मधून वेग जो आपण पाहतो ना पेस तो जनरेट केला. आणि तिथून मात्र हाफ ट्रॅकवर बॉल आपण पाहिला. आणि विकेट स्कीपर त्या ठिकाणी भूषण मात्रच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. आणि धक्का क्रमांक पहिला
विशाल आपण पाहतोय झेलबाद. धावसंख्या 6 धावसंख्या 40 टार्गेट आहे. 40 धावसंख्येचं आव्हान. इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावर प्रसाद गावंड या संघाचा बॅकबोन खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू आणि अलीकडच्या कालामध्ये प्रचंड फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कुणाल पुलरलेनचा बॉल खोदून काढला. अक्षर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. डी पेक्षा कव्हरला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु मिस झालं. धाकटूजी टीमचे गुणवंत खेळाडू आहेत. त्याचबरोबर कित्येक वर्ष आपण पॅकर्स म्हणून त्यांना पाहिलेले आहेत असे रोहन गरत यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. फुलटॉस बॉल लॉफ केला. बॉलला फक्त टायमिंग केली. बॅटच्या अगदी टोवर चेंडू लागला. तिथे मात्र चेंडू जातो सीमा पार. आतून तर प्रयत्न केले होते परंतु शेवटी विजय झाला चेंडू आणि इथे येते चौकार. डीजे मात्र चांगल्याच मूड मध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतात. कुणाल इथे मात्र पा फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅट्समनने बॅट दाखवलेली आहे परंतु नशिबाचा येतोय या ठिकाणी. कसं का होईना धावा येताना ते गरजेचं आहे. आणखीन येतोय इथं नशिबाचा चौकार. पंधरा धावसंख्या खर्च केलेला आहे. जास्त टीम पुन्हा एकदा तुम्हाला आठवण देतोय टाइम अलर्ट आहे. सो प्लीज आपण वेळेचं बंधन पाळा. 40चं आव्हान. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल पॉवर प्ले मध्ये खर्च केल्या 15. आता उर्वरित आपण पाहतोय 18 चेंडू आणि 25 धावा. 18 चेंडू 25 धावा. आता 1 वाजून आपण पाहतोय जर घड्याळाचं काट्याकडे पाहिलं आपण 1:26 त्यामुळे डबल मिनिंग मधली जी गाणी आहेत ना ती ऐकायला मिळतील या ठिकाणी प्रेक्षकांना सुद्धा. लाईव्हच्या माध्यमातून अर्थातच ऐकायला मिळणार नाही परंतु इथे आमचं प्रेक्षक मायबाप जे उपस्थित आहेत अजूनपर्यंत प्रचंड गर्दी आहे पहा या ठिकाणी. आणि खूप चांगलं मैदान क्रीडांगण अतिशय चांगलं बनवलेलं आहे. कौतुक करण सर्व या ठिकाणी आयोजकांचं सर्व संयोजकांचं. त्याला स्पीडअप करा बॉईज. वेळ खर्च करता आपण. इथून टीम मीटिंग्स जेवढा कमी घ्याल तेवढं तुमच्यासाठी सुद्धा ते फायद्याचं असणार आहे. कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे कित्येक वेळा म्हणतोय मी. त्यामुळं काही गोष्टींचं तुम्हाला बंधन ठेवणं अनिवार्य आहे. महागडा ठरला गोलंदाज. सुरुवातच 2 धावसंख्येने त्यानंतर चौकार. कमबॅक केलं होतं तिसऱ्या चेंडूवर परंतु पुन्हा एकदा जशी स्ट्राईक रोटेशन झाली ना तसं नवीन स्ट्राईकेडला खेळाडू आपण पाहतोय तेजसच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले. एकूण धावसंख्या 15. नवीन गोलंदाज आपण पाहतोय उंचपुरा गोलंदाज सुयोग आहेत. सुयोग हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये 15 धावा. आणखीन एक डावकुऱ्या त्याचा गोलंदाज. वेगवान बॉल दिला होता. टर्न झाला बॉल. बॅटची आतली कडा हलकीशी पाहायला मिळाला. लेमन कट आणि विकेट स्कीपर सवल चेंडू कॅरी झाला नाही. त्याला कारण बॅटची आतली कडा चेंडूने थोडस घेतले ते वळण. बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत चेंडू माग परंतु डॉट बॉल पाहायला मिळतो. सुरुवात चांगली केली सुयोगनं असं म्हणावं लागेल. 17 चेंडू 25 धावा. आणखीन एक या ठिकाणी मात्र पाहतो गरज होती का पुन्हा एकदा चान्स आहे. नाही यावेळी मात्र जो बॉल डॉट झाला होता तिथे मात्र भूषणने चूक केली असं म्हणावं लागेल. काहीच गरज नव्हती विकेट्स घेण्याची. 22चा इशारा. यस बॅट आणि चेंडूचं संगम जुळलं नव्हतं. खेळाडू स्टेप आउट झाले होते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा पिच पर्यंत पोहोचले होते परंतु बॅट आणि चेंडूचं संगम जुळले नाही. त्या कारणास्तव ऑलमोस्ट डॉट बॉल आला होता परंतु मिसफिटच्या माध्यमातून सिंगल. हाफ ट्रॅकर बॉल. प्रचंड वेग दिला होता. त्यानंतर वळण सुद्धा पाहिलं. पेस प्लस स्विंग हे समीकरण पाहिलं आपण. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी अप्रतिम चालू आहे. इथून मात्र भूषण आणि एखादा खेळाडूने जर चूक केली नाही तर कदाचित कमबॅक करू शकतोय आणि चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. अजून परत आपण विचार केला तर मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केला. बॉलला ऑन ड्राईव्हचा फटका. अलग कार्पेट खेळाडू आहेत त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न
इथे मात्र पंचांचा इशारा येईल नाही, बॉल कदाचित हातातून निसटला होता, फक्त हातांचा शरीराचा स्पर्श केला. यस, अतिघाई संकटात नाही. अगोदर आणि बराच मी तर म्हणणे फेम मध्ये सुद्धा खेळाडू नव्हते. एक 2 ते 3 यार्ड शॉट होते खेळाडू, वेळ होता तुमच्याकडे, एखादा सेकंद घेतला असं आणखीन, फक्त ग्रिप जर चेंडू झाले असते. परंतु धावसंख्या या 2 पुढे सरकेल. 15 पहिल्या षटकानंतर त्यानंतर एक सिंगल आणि या 2 18 धावसंख्या. आता मात्र 14 चेंडू आणि 22 धावा. 14 चेंडू 22 धावा. एक खेळाडू बाद झाला आणि बाद होणार खेळाडू विशाल पाहिलं, त्यानं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन दिलं. 3 मध्ये 6 बनवला होता. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पाहतो आपण आता. तेजस इनसाइड आउट, अप्पर कटचा फटका आहे. दीप थडम्यांच्या रिझल्ट मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमा पार. आणखीन येतो ह्या अप्पर कटच्या माध्यमातून सेवागची आठवण करून देणारा फटका. चौकार, 4 धावा. बावीस धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट, चांगला फटका, मेरिट ऑफ द बॉल खेळला जातोय. हो, फुलरलेनचा बॉल टाकला होता, यावेळी मात्र फुलरलेनचा बॉल आणि वेगाने बीट केलं. डॉट बॉल पाहायला मिळतो. मॅच पहा, कधी या बाजूला कधी त्या बाजूला, अगदी तराजू मध्ये तोडलीत ना तर 50-50 मार्जिन देईल. आता मात्र धावसंख्या पाहतो 22, येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी अजूनही इक्वेशन आपण पाहायला गेलं तर 18 धावा. 12 चेंडू 18 धावा, 9ची सरासरी. अजूनपर्यंत कंट्रोल मध्ये मॅच आहे. जर मार्जिन ऑफ जर द्यायला गेलं 60-40 60% तर रिक्वायर रन रेट सुद्धा कमी केला. आणि त्याचबरोबर पहा टीम मीटिंग्स या ठिकाणी जसे संघ विनंती आहे तुम्हाला, पहा लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एक कॅप्टन, बॉलर आणि त्यानंतर एखादा सिनियर खेळाडू, 3 जण आलात तरी सुद्धा संवाद होऊ शकतो. कळते आम्हाला सुद्धा मॅच थोडीशी टफ आहे आणि तदनंतर कदाचित हातातून मॅच निसटू शकते. सो अशा वेळी विचारांची देवाणघेवाण खूप गरजेचं असतं. त्या गोष्टी करा तुम्ही, अजिबात त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. परंतु सांघिक सभा, टीम मीटिंग ही जर जेवढी आपण कमी घ्याल तेवढाच आयोजकांना सुद्धा तितकंच सहकार्य आपल्या माध्यमातून केलं जाईल. याची सुद्धा एक खेळाडू म्हणून कृपया आपण दखल ठेवाल अशी वेळ या ठिकाणी विनंती करतो तुम्हाला. चला, येणारे 12 चेंडू विजयासाठी 18 धावा, 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. एका बाजूने विचार केला तर 3 षटकाराचं काम आहे, परंतु ते 3 षटकार अशा प्रेशरच्या ठिकाणी येणं कठीण आहे. परंतु ते प्रेशर रिलीज करणार का सध्या स्ट्राईक एंडला खेळाडू आपण पाहतोय प्रसाद आहे. एक अष्टपल्लू खेळाडू, एक अष्टपल्लू खेळाडू म्हणून गोलंदाज पाहतो आपण. अपस्टमच्या बाहेर बॉल कट करण्याचा प्रयत्न, टॅपिंग फटका होता. अंडरआर्म मध्ये फटका कित्येक वेळा पाहिला आपण. बंडी त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, उचल फेक झाली, आणखीन एक सिंगल. इक्वेशन चेंज झालं, आकडे बदललं गेलं, समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय. 12 मध्ये 18ची गरज असताना पहिला चेंडूवर सिंगल आली, 11 मध्ये 17 बनवायचे आहेत. जर डॉट बॉल आले तर कदाचित सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकतोय. जासई संघ आपण पाहतोय. आणखीन एक डावकुऱ्याचा गोलंदाज सध्या आपण पाहतोय प्रमोद. आणखीन एक चांगला बॉल. इथे मात्र प्रमोदला एक चांगलं षटक हात लावावे लागेल. यावेळी फटका फसलाय, खेळाडू आहेत त्या ठिकाणी. हो, इथे मात्र पहा 2 खेळाडू पाहतच राहिले, कॉलिंग अजिबात झाले नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होतं, त्यानं कॉल करणं गरजेचं. कॅच साठी इथून हाफ चान्स आहेत ना, त्या फुल मध्ये कन्वर्ट करा तुम्ही. इथून मॅच जर जिंकायची असेल ना जासई संघ, फक्त तुमच्या समोर 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे विकेट्स, सेकंड ऑप्शन तुमच्या समोर डॉट बॉल. डॉट बॉलचं ऑप्शन कमी आहेत, परंतु विकेटची संधी आली होती, त्या संधीचं सोनं करू शकलं नाही. धावा जातील 2 आणि आता मात्र धावसंख्या पाहतोय आपण धावपटलावर 25 धावा. 15ची गरज अजूनही आहे. इथून एखादी विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक कर, परंतु एक मोठा फटका अजून विजयाचा समीप घेऊन जाईल. स्लोवर बॉल, पुन्हा एकदा बॉल फटका हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड. एकही खेळाडू नाहीत त्या ठिकाणी. इथे मात्र पहा फिल्डिंग खराब झाली, खराब फिल्डिंग आहे. सर्कल मधला फेकी सुद्धा आणखीन खराब झाली. हा प्रेशर आहे, प्रेशर मध्ये या चुका होत असतात. आणि इथून मात्र असं वाटलं होतं कदाचित एकच धाव होईल,
चेंडूवर जाणं गरजेचं आहे. इथून सर्कल मधून जर तुम्ही 3 धावा देताय, खराब फिल्डिंग आहे डेफिनेटली. फक्त सर्कल मध्ये चेंडू होता, जणू काही सर्कल मध्ये एखादा टप्पा सुद्धा पडला होता. त्यानंतर सेकंड जो बाउन्स होता तो खेळाडूने पकडला. भूषण तीच चर्चा साधतोय, सर्कल मधनं तुम्ही 2 देताय, 2 खेळाडू कव्हरला गेला होता, एकानंतर चेंडूवर जाणं गरजेचं आहे. याच गोष्टी तर टीम मिटिंग मध्ये तुम्हाला शेअर करायचे असतात, परंतु टीम मिटिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचा एकच गोष्ट चालू असते, एवढ्या सरळ तेवढा द्यायचं नाही, षटकार नाही द्यायचा. ह्या गोष्टी कधी शेअर करता तुम्ही? बॅकअपला कोण जाणार? एक खेळाडूने पुढे जाणं गरजेचं असतं. हरकत नाही. इथून मात्र चूक झाली. धावसंख्या पाहतोय 27. 28 धावा. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, तर संधी निर्माण झाली आणि इथे मात्र पहा, हो इथे मात्र लॉंग ऑनच्या खेळाडूने का प्रयत्न केला नाही? वारंवार या चुका चालू आहेत. झेल त्यांचा होता, बंटी सुद्धा तेच सांगतो, झेल तुमचा होता. या चुका 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 वारंवार चालू आहेत. देव येतो द्यायला आणि कर्म येतात न्यायला, अशी गत चालू आहे. गोलंदाज चान्सेस क्रिएट करतोय, परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाही. हे म्हणजे असंच गणित झालं. नवऱ्याला 40,000 पगार आहे आणि बायको इकडे नुसतं ऑनलाईन शॉपिंग व सगळा उडवते. कसा संसार टिकायचा? असंच झालंय ते. परंतु आता वेळ हातातनं निघून गेले. आणखीन एक कॅच ड्रॉप झाली. धावसंख्या 30. 8 चेंडू 10 धावा. 8 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. इथून मात्र येस, यावेळी मात्र भूषणने सांगितलंय आता कॅच सोडणार नाही आणि विकेट्स क्रमांक 2. आणखीन एक खेळाडू इथून मात्र आपण पाहतो. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 7 चेंडू आणि 10 धावा. पहा मागासपासून मी सांगतोय तुम्हाला टाइम अलर्ट आहे आणि जासई संघ स्पेशली आता मात्र कॅप्टनला मी सांगतोय या ठिकाणी भूषण तुमचा वेळ झालेला आहे मित्रांनो. सो प्लीज क्षेत्ररक्षण आता मात्र खेळाडूंना सुद्धा सांगायला गेलेलं आहेत की सिंगलला डबल मध्ये करायचं नाहीये, परंतु जे झेल सोडलेत ना तुम्ही त्याच धावा आता तुमच्या कदाचित अंगलट येऊ शकतात. कारण जर झेल टिपला असतात तर तो डॉट बॉल झाला असता. त्या 2-2, 3-3 धावा ज्या होत्या ना त्या आता आणखीन शेवटच्या षटकामध्ये कदाचित ऍड झाला असता, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही. मग असंच खेळाडू म्हणतात 7 चेंडू 10 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. गोलंदाजी अप्रतिम केली. फक्त गोलंदाच्या बाजूने सांगायचं झालं न अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु सगळ्यात चांगला चेंडू आता तुम्हाला प्रमोद फेकायचा. दुसऱ्या बाजूनं या संघाची रन मशीन आदेश सफल झाले. जागा बनवली होती परंतु चेंडू चांगला हाताळलाय. गुड कमबॅक या ठिकाणी गोलंदाजच्या माध्यमातून चेंडू आलाय डॉट. आता समीकरण पुन्हा एकदा तिथंच येऊन टेपलोय. 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. आपण पहा मोबाईल मध्ये मॅप बघतो, कधी कधी जर एक टन चुकीचा झाला ना तर 15 मिनिटं आपण देतच गोल गोल फिरत असतो आणि नंतर आठवतं अरे इथून तर आपण गेलो मगाशी. तसंच झालंय. सुरुवात होती 10च्या सरासरीनं आणि आता शेवट सुद्धा आलाय. 6 चेंडू 10 धावा. चला क्षेत्ररक्षण जासई संघ पहा आपण वेळ खर्च का अजूनही 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आता मात्र आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी अरविंद दादांनी सांगितलं आम्हाला की आता मात्र तुम्ही टीम मिटिंग घेतलीत तर तुम्हाला फायनलाइज केलं जाईल. सो प्लीज जासई टीम इथून मात्र तुम्ही आता आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती केली जाते टीम मिटिंग घेऊ नका. शेवटचं चला पाणी घेऊन जा, लगेच जा मैदानामध्ये. आता चला आणखीन 2 मिनिटं आता मात्र या ठिकाणी वेळ दिला जाईल. शेवटचं षटक कोण हाताळणार आहे याची लगेच चर्चा करून आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 12th मॅन. चला दोन्ही संघाचा राखीव खेळाडू 12वा प्रतिनिधी आपण मैदानामध्ये जायचं आहे. आमचे डीजे सुद्धा चांगल्या मूड मध्ये आलेले आहेत आणि नक्कीच त्यांचा मूड सुद्धा गरजेचा आहे. 1:38 आणि आमचे रोशन सर आता त्यांच्याशी चर्चा साधायला गेलेत. पहा डीजे मॅच पुन्हा एकदा टफ झालेले आहे. 6 चेंडू 10 धावा. हा जो मिडल आकडा आहे ना नितेश सर, हा त्रासदायक असतो टेनिस क्रिकेटमध्ये. कित्येक वेळा मी पाहिले
15 धावा चेस होतात, 15 धावा किंबहुना 18 सुद्धा चेस होतात, परंतु 8 आणि 10 किंवा मी तर म्हणे 7 आणि 10 ह्यामध्ये काढायचे असल्यानं की फलंदाजाला प्रश्न पडतोय मी सिंगल काढायला जाऊ की चौकार मारायला जाऊ, आणि ह्या डबल माइंड मध्ये कित्येक वेळा विकेट सुद्धा पाहिलेले आपण. त्यामुळं तुमची गेम प्लॅनिंग असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तुम्हालाच ठरवणं आहे मिनिट ऑफ द बॉल खेळायचं आहे की पहिल्या 3 चेंडूवर रिक्स घ्यायची आहे. या 2 गोष्टी तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. शेवटचं षटक कोण हाताळणार याकडे चर्चा अजूनही चालू आहे. बराच खर्च झालाय वेळ या सामन्यामध्ये. 4 षटकांच्या मॅचला आपण बघायला गेलो तर एका इनिंगला 25 मिनिटं झाली. कारण पहिला चेंडू पडण्या अगोदर मी टाइम सुद्धा सांगितला होता तुम्हाला. लाईव्ह मॅचेस आहेत, 6 मध्ये 10 बनवायचे आहेत कंपल्सरी चेस. आदेश मोकळ हा खेळाडू आपण पाहतोय आणि त्याला साथ देण्यासाठी अजूनही तेजस आहे. ओपनिंगला आलेला खेळाडू तेजस आणि आपण पाहतोय आदेश. स्ट्रायकरला आपण पाहतोय तेजस आहे, कारण आदेशने शेवटचा चेंडू डॉट खेळला होता. रन मशीन बायकर मॅन बाईक सुद्धा त्याच्या नावावर आहे. 2 बाईक आपण पाहतोय. आदेश मोकल काही दिवसापूर्वी जसकार येथे स्पर्धा झाली, रजनीमध्ये काय फलंदाजी केली होती या खेळाडूनं. मॅच हातातून जणू काय निसटलीच होती. जणू काय 2 ते 5% मॅच यांच्या खात्यामध्ये होती. विनिंग मार्जिन जर दिलं तर तिथून मात्र या खेळाडूने मागं वळून पाहिलं नाही आणि एका षटकामध्ये 15 धावसंख्या रात्रीच्या सुमारामध्ये कुठल्या होत्या मित्रांनो. ही ताकद आहे या संघाची, ही ताकद आहे या खेळाडूची. दुसऱ्या बाजूने जासई संघ नाम ही काफी आहे, फक्त नावामध्येच दम आहे, परंतु आता मात्र 6 मध्ये 10 थांबवायचे आहेत. दुसऱ्या बाजूने तेजस जे मेहनत सकाळपासून केली ना त्याचं सार्थ करायचं आहे. पहिला बॉल प्रचंड वेगाने हाताळला होता, परंतु त्याला प्रत्युत्तर दिले, इथं चूक झाली. ओ यावेळी मात्र ही चूक नाही, महागात पडेल. स्पीडच्या माध्यमातून चौकार. तुम्हाला मित्रांनो थांबवाव्या लागतील, या चुका थांबवाव्या लागतील. तुमचा बेस्ट क्षेत्ररक्षक आहे. मागाशीच विकेट कीपर आपण पाहतो भूषणने त्याला सांगितलं होतं रिक्स घाई करायची नाही, परंतु मिसफिट झाली. पहा चांगला बॉल होता, फुलरेचा बॉल प्रॉपर यॉर्कर. 2 इज द कॉल. दुसऱ्यासाठी वळलेत. हो इथे मात्र पहा आणखीन एक मिसफिट पाहायला मिळाली. या चुका साईश सारख्या खेळाडूकडनं सुद्धा चूक झाली. पहिल्यामध्ये कदाचित 2च आल्या असत्या, परंतु आल्यात 6. आता उर्वरित 4 चेंडू आणि 4 धावा. या चुका महत्वाच्या असतात. जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. आपल्याला माहिती आहे हा खेळाडू चांगला आहे, त्यामुळे आपण त्याला बाउंड्री लाईनवर सीमारेखा जवळ पॅटर्निंग साठी ठेवतो, परंतु त्याच्याचकडनं जर चूक झाला तर अशा वेळी नितेश सर काय करायचं आपण सगळ्यांना माहिती असतं. आपल्याला खेळाडू यावेळी मात्र उसळी दिली होती बॉलला आणि इथून मात्र पाठ टॉस केला होता बॉल. राईस झाला बॉल. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. हा चेंडू महत्वाचा आहे. सोना जवळपास 90,000च्या आसपास आलाय मित्रांनो. हा बॉल सोन्याच्या भावाने तोडला जाईल. इथून डॉट बॉल. समीकरण आता मात्र येणारे 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. एक फटका मारायचा आहे 3 चेंडू मध्ये. अजून 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 मॅच मध्ये काय राहिलंय का? इथून मॅच मध्ये कमबॅक होईल का? आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न, परंतु पंच वळतील या ठिकाणी. अवे फ्रॉम द बॉडी. ट्रॅमलाईनच्या बाहेर बॉल पिच झाला होता, त्यामुळे पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जातोय. इट्स अ वाईट बॉल. हा खराब बॉल आहे. पुन्हा एकदा प्रेशर दोन्ही बाजूला आहे, गोलंदाजावर सुद्धा आहे, फलंदाजावर. पुन्हा एकदा इक्वेशन रन बॉल. समीकरण बदललं गेलं. चेंडू बाकी असतील 3 आणि पुन्हा एकदा 3 धावा. 6 मध्ये 10 हव्या होत्या. पहिला चेंडूवर ऑनड्राईव्हचा फटका पाहिला. लॉंगॉनच्या खेळाडूने मिसफील्ड केली. चौकार.
यावेळी मात्र बॉल हवेत आहे. ओ मॅचचा टर्निंग पॉइंट सेकंड अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये टिपलाय झेल. मॅचला पुन्हा जिवंत केली खेळाडू झेलबाग. रंगली पहा. प्रेक्षकांना या ठिकाणी विनंती करून जे आमचे प्रेक्षक मायबाप आहे ना दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण इथे मात्र मैदानामध्ये जिंकणार आहे फक्त आणि फक्त क्रिकेट, परंतु दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. जो जीता वही सिकंदर. 2 चेंडू बाकी आहेत आणि आता विजयासाठी 3 धावा कंपल्सरी चेस. त्यामुळं धाव संख्या ह्या काढाव्याच लागतील. स्कोर लेवल झाला, मॅच टाय झाली तर मात्र गोलंदाजी करणारा संघ विजयी घोषित केला जाईल. इथून जास्तही संघ आपण आता एक्स्ट्रा टाइम घेत आहे पहा. इथून एक्स्ट्रा टाइम घेता तुम्ही प्लॅनिंग नक्कीच करताय, परंतु क्षेत्ररक्षक चुका करतात. तुम्ही प्लॅनिंग चांगली करतात, चेंडू चांगले हाताळले जातात गोलंदाजच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाही. 1:45 मिनिटं 25 मिनिटं झालीत मित्रांनो. 25 मिनिटाच्या वर कालावधी चाललाय. हा बॉल जर डॉट आला तर कंपल्सरी चौकारच लागेल, कारण 3 धावसंख्या होणं थोडस कठीण वाटतंय. परंतु अजूनही मॅच कुठं संपली नाहीये. 2 चेंडू 3 धावा. हाफ ट्रकर बॉल आउटसाइड लागली होती, हेच लागली होती नाही. इथून झेल सोडलाय. कॅच सोडलीत की मॅच सोडलीत तुम्ही भूषणी. नाही, हा डॉट बॉल झाला असता, आणखीन एक खेळाडू नवीन स्ट्रायकरला आला असता. 1 चेंडू 3 आले असते, कंपल्सरी लागले असते. परंतु आमच्या संवेद आपण पाहतोय सध्या पिरकोण संघाचा 12th मॅन आहे, त्याने सुद्धा मला सांगितलं नाही सर चांगलं झालं, कॅच सोडले, आम्हाला 1 धाव आली. आणि का नाही, दोन्ही संघाच्या 12th मॅनला आज त्यांची दडदड जर आपण काउंट केली ना तर 120च्या पुढे असेल. कारण त्यांना प्रत्येक खेळाडूला वाटतं ऍज अ 12th मॅन सुद्धा आम्हीच जिंकावं हेच त्यांच्या मनामध्ये असते. कारण त्यांचा चेहरा बघूनच आपल्याला सगळं काही कळतं. आता आमच्या समवेत सुद्धा पिरकोण संघाचे 12th मॅन आहेत. हल्ली अजिबात काय बोलत सुद्धा नाही, कारण त्यांच्या मनामध्ये असंख्य विचार चालू आहेत. चौकार मारलेत, किमान 2 धावा येऊ दे, हे विचार त्यांच्या मनात चालू आहे. दुसऱ्या बाजूला जासई संघाचे 12th मॅन. चला जासई टीम वेळ खर्च करता मित्रांनो. आपण विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल आला तर ऑफकोर्स रन नसणार आहे. या ठिकाणी सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाईल. 1 चेंडू 2 धावा. मॅच आवडली असेल तर सगळ्यांनीच टाळ्यांचा प्रतिसाद द्या. काय मॅच झाली. आणि का ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य तर हेच आहे, कालच्या दिवसामध्ये सुद्धा अप्रतिम मॅचेस. एस दोन्ही फलंदाज रनिंग मध्ये असणं गरजेचं आहे. आणि जसा गोलंदाज येईल सुद्धा आम्ही सुद्धा त्या ठिकाणी हलकासा एक पॉज घेऊ, कारण इम्पॉर्टंट चेंडू आहे हा. चला दोन्ही संघाला देऊया पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. 1 चेंडू 2 धावा. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफ झेल टिपलाय.